नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती असणार आहे इंडियन एअर फोर्स कडून तर भरती असणार आहे, भारतीय वायुसेनेकडून एअरमॅन भरती 2025 साठी ती निघालेली आहे मित्रांनो. त्यासाठी त्याचे पद असणार आहे आपल्याला एअरमॅन ग्रुप वाय ट्रेड मेकॅनिक मेडिकल असिस्टंटसाठी तर वॅकन्सी असणार. इनटेक 2026 साठी तर वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये 12वी पास प्लस आपल्याला इथं डिप्लोमा झालेला पाहिजे आणि बीएससी फार्मसी वाले इथं अप्लाय करू शकता. ओके, चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑलरेडी घेऊन येत असतो आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती असणार आहे भारतीय वायुसेनाकडून इथं भरती असणार आहे. इंडियन एअरफोर्स कडून इन्व्हाइट ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म इंडियन गोरखा सब्जेक्ट नेपाल. ओके, मेल कॅन्डिडेट साठी तर वॅकन्सी असणार आहे. ऑनली टेस्ट 2 असणार आहे. जॉईंट एअरमॅन ग्रुप वाय नॉन टेक्निकल मेडिकल असिस्टंट ट्रेड साठी. ओके, एअरमॅन इनटेक 2026 साठी 2 नंबरची वॅकन्सी. ओके, एअरमॅन इनटेक 2026 साठी जी वॅकन्सी असणार सिलेक्शन जे असणार इंडियन एअरफोर्स कडून असणार आहे. फायर ट्रान्समेंट मेरिट ऑनली. ओके, तर आपल्याकडे चांगली पॉझिटिव्ह असणार याच्यामध्ये काम करण्यासाठी. तर आता थोडा आपण पीडीएफ फाईल थोडा मोठा करून घेऊ म्हणजे तुम्हाला दिसायला एकदम सोयीस्कर होईल. ओके, थोडं छोटं करून घेतो, जास्त मोठं आलं. तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. इंडियन एअरफोर्स इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर मेल इंडियन सिटीजनशिप इथं अप्लाय करू शकता. ओके, एअरमॅन ग्रुप वाय साठी मेडिकल असिस्टंट साठी. ओके, ऑल इंडिया मधून. ओके, सिलेक्शन बद्दल इथं माहिती दिलेली आहे आपल्याला. ओके, पायलट वगैरे ते असणार त्यासाठी आणि ते ऍप्लिकेशन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. इनटेक एअरमॅन इनटेक 2026 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन इथं दिलेलं आहे. अप्लाय करणार 11 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायची आहे ऑनलाईन पद्धतीने. ओके, कॅन्डिडेटला इथं संपूर्ण पॉझिटिव्हिटी असणार, चांगली पॉझिटिव्हिटी काम करण्यासाठी. इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. मटेरियल स्टेटस अँड आपल्याला इथं डेट ऑफ बर्थ दिलेला आहे. ओके, ब्लॉक मध्ये आपल्याला इथं टाकायचं आहे. त्याच्यामध्ये मेडिकल असिस्टंट ट्रेड असणार आहे. 10+2 पॅटर्न आपल्याला झालेला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ दिलेला आहे 2 जुलै 2005 ते आपण 2 जुलै 2009 पर्यंत जशी जन्मतारीख असेल ते अप्लाय करू शकता. मेडिकल असिस्टंट फॉर बीएससी डिप्लोमा साठी. ओके, विथ डिप्लोमा आपल्याला बीएससी फार्मसी वाले इथं अप्लाय करूया 2 जुलै 2002 ते 2 जुलै 2007 पर्यंत डेट ऑफ बर्थ पाहिजे आहे. ओके, याच्यामध्ये इथे दिलेली त्यांनी डेट ऑफ बर्थ 21 ते आपण 24 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके, त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन 10+2 प्लस आपल्याला याच्यामध्ये आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इंग्लिश हे आपल्याला सब्जेक्टच्या मध्ये पाहिजे आहे. 50% मध्ये आपण पास झालेले पाहिजे. ओके, त्याच्यानंतर ऑर मध्ये दिलेले आहे आपल्याला आपल्याला याच्यामध्ये डिप्लोमा झालेला पाहिजे आपल्या फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, इंग्लिश मध्ये. ओके, तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. बीएससी फार्मसी वाले ते पण इथं अप्लाय करू शकता. डिप्लोमा विथ बीएससी फार्मसी वाले. ओके, 50% पास झालेले पाहिजे. याच्यामध्ये दिलेले 10+2 युनियन टेरिटरीज वाले अप्लाय करू शकता. त्याला 50%च्या वरतीच आपल्याला गुण पाहिजे आहे कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणतीही डिग्री आपल्याकडे असो. मॅन्डेटरी आपल्याला असणार मेडिकल आपले होणार आहे. त्याच्यामध्ये वेट चेक केलं जाणार आहे. चेस्ट चेक केलेलं आहे 77 आपल्याला पाहिजे आहे. चेस्ट 77, फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर. हिअरिंग वगैरे दिलेले आहे इथं आणि इथं डेंटल वगैरे बद्दल दिलेलं आहे इथं आणि इथं जनरल हेल्थ बद्दल माहिती दिलेली आहे. आपल्याला चांगलंच पाहिजे त्याच्यामध्ये. त्यानंतर जेंडर वगैरे फक्त मेल साठी इथं वॅकन्सी असणार आहे. हाईट अँड इथं हाईट बद्दल तर माहिती दिलेली आहे. आता हाईटची असणार आपल्याला याच्यामध्ये मेडिकल असिस्टंट अँड मेडिकल असिस्टंट फार्मासिस्ट साठी 152 सेंटीमीटर हाईट पाहिजे याच्यामध्ये आपल्याला. ओके, आपल्यामध्ये अप्लाय करण्यासाठी. त्यानंतर आता इथं सगळी माहिती दिलेली आहे. कॅन्डिडेट डिटेल ऑफ ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं आहे. कॅम्पस वगैरेच्या बद्दल माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. ओके, एनडीपीएस ची इथं सगळी माहिती दिलेली आहे. बॉडी टॅटू, स्किन स्किन ऑनली स्किन. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण या साईडच्या पीडीएफ फाईलवर. ट्रेनिंग पिरियड जे असणार आहे आपल्याला ट्रेनिंग पण भेटणार आहे आपल्या याच्यामध्ये 20 वर्ष आपल्याला इथं पिरियड असणार आहे सर्व्हिससाठी. आपल्याला चांगली प्रोजेक्ट आहे 20 वर्षासाठी. ओके, त्याचं सब्जेक्ट वाईज आपल्याला बघू शकतो चांगली प्रोजेक्ट बघायला मिळतात कॅन्डिडेटला. ट्रेनिंग पण आपल्याला इथं भेटणार आहे. त्यानंतर अनमॅरिड कॅन्डिडेट इथं अप्लाय करू शकता. ओके, मॅरिड वाल्यांनी इथं कोणतीही अपॉर्च्युनिटी नसणार आहे.
एम्प्लॉईबद्दल. ओके. तर सॅलरी आपल्याला जी असणार आहे इथं अलाउन्ससाठी असणार आहे ₹14,600 आपल्याला इथं सॅलरी असणार आहे. पेड सॅलरी असणार आहे. ओके. आणि आपला ग्रॉस मिनिमम इन्कम जे असणार आहे ₹26,900. ओके. त्याच्यानंतर इथं अदर अलाउन्स आपल्याला असा ट्रान्सपोर्ट अलाव असणार आहे. त्याच्यानंतर इथं बाकीचे अलाउन्स वगैरे भेटणार, रेशन अलाउन्स वगैरे जे पण असणार आहे. ओके. ह्युमन एज्युकेशन बद्दल इथं माहिती दिलेली आहे. ह्युमन रिसोर्स पॉलिसी वगैरे दिलेली पॉलिसीच्या बद्दल माहिती दिलेली आहे. परक्स अँड बेनिफिट आपल्या इथं असणार आहे. आपल्याला इथं रेशन, कोडिंग, मेडिकल, फिटनेस, त्याच्यानंतर इथं 16 डे आपल्याला इथं अॅन्युअल लीव्ह भेटणार आहे. जरा कॅज्युअल लीव्ह 13 असणार आहे. ओके. त्यासाठी आपल्याला इथं इन्शुरन्स असणार आपल्याला ₹62,50,000 आणि ₹3200 पर मंथ त्याचं इथं प्रायमरी असणार आहे. ओके. आणि इथं आपल्याला मेडिकल असिस्टंटसाठी सगळी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आता याच्यानंतर आपण पुढची माहिती बघूया. आता इथं फेज 1 असणारे ऑनलाईन टेस्ट आपली घेतली जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर चेक करून टाकायचा आहे आणि आधार कार्ड, पॅन कार्ड, एक ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी एक आपल्याला सोबत घेऊन जायचं. हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज देऊ शकता. ओके. 10+2 CBSE सिलेबस याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो तो रिझनिंग, जनरल जनरल अवेअरनेसचा. ओके. तर मार्किंग असणार आहे. पॅटर्न ऑनलाईन टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये 1 मार्क, 1 मार्क असणार एका क्वेश्चनसाठी आणि नील क्वेश्चनला सोडलेल्या क्वेश्चनला कोणतीही मार्क नसणार आहे. 0.25 ची आपल्याला इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. ओके. 1/4 निगेटिव्ह मार्किंग. तर इथं कॅन्डिडेट्सला इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दलची. आणि त्याच्यानंतर आपलं फेज 2 असणार आहे. फेज 1 पास झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कलर प्रिंटआउट, फेज 2 ची ॲडमिट कार्ड, कलर प्रिंटआउट आपल्याला इथं ॲप्लिकेशन, रजिस्ट्रेशन. त्यानंतर इथं आपल्याला ब्लॅक पेन, ब्लू पेन, रायटिंग पेनसाठी इथं घेऊन यायची. ओके. इथं कॉपीज वगैरे, ओरिजिनल डॉक्युमेंट्स वगैरे इथं एनसी सर्टिफिकेशन, बी सर्टिफिकेशन, सी सर्टिफिकेशन आणि आपले ओरिजिनल डॉक्युमेंटेशन. ओके. फेज 2 ला. याच्यासाठी आपल्याला रिफंड असणारे मल्टिपल पेमेंट्स आपण केले तर ओके. इथं पेमेंट फीज वगैरे आपल्याला भरायची आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. ओके. सॉरी, आपल्याला तिकडच्या पेजवर जायचं होतं. हे झाल्यानंतर कॅन्डिडेटला इथं नेव्ही वगैरे इथं गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, त्यानंतर एनसीसी सर्टिफिकेशनसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. हे आपण बघून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला फिजिकल टेस्ट पण आपल्या इथं घेतलं जाणार आहे. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला इथं मॅक्झिमम आपल्याला इथं 21 वर्षापर्यंत आपण इथं अप्लाय करू शकतो. 21 ते 24 वर्षापर्यंत. ओके. त्यासाठी आपल्याला 1600 मीटर रनअप असणार आहे. इथं 7 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे. फार्मसीतला इथं 7.5 मिनिटाचा टाइम दिला जाणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर आपल्याला फेज 2 असणार आहे. आपल्या मॅक्झिमम आपल्याला रिमार्क दिलेला 10 पुशअप्स काढायचे 1 मिनिटामध्ये, 10 सिटअप्स काढायचे 1 मिनिटामध्ये, 20 स्क्वॉट काढायचे 1 मिनिटामध्ये. ओके. आणि इथं आपल्याला त्याची ट्रॅक वगैरे, ट्रॅक पॅन्ट वगैरे, शूज वगैरे सोबत घेऊन जायचे आहे. ओके. इथं स्टेज 1, स्टेज 2 आपल्याला क्वालिफाय केल्यानंतर आपल्याला मेडिकल टेस्ट आपली होणार आहे मित्रांनो. ओके. त्यासाठी आपल्याला हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तर ऑनलाईन पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो. ओके. तर त्याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. इथे डॉक्युमेंट वगैरे दिलेले आहे आणि ते एक्झामिनेशन फीज असणार ₹550. ओके. तर आपल्याला इथं अप्लाय करून घ्यायचं. नॉन रिफंडेबल असणारे मल्टिपल पेमेंट केले जाणार, कोणतेही रिफंड भेटले जाणार नाही. जनरल इंट्रोडक्शन वगैरे दिलेले आहे कॅन्डिडेटला. ओके. अशी प्रकारची माहिती आलेली आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणारे पर्सनल आपल्याला इथं टेस्ट वगैरे लिस्ट वगैरे दिलेली आहे. ओके. तर आपण लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं याच्यामध्ये. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्यासाठी. ओके मित्रांनो, लवकर आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. कोणाला काही शंका असेल तर तुम्ही या नंबरवर इथं मेल ॲड्रेसवर मेल करू शकता किंवा कॉल करू शकता. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला याच्यामध्ये असणार आहे. तर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्र-परिवाराबद्दल शेअर करायचं आहे. आणि याची PDF फाईल जर पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके मित्रांनो, जास्तीत जास्त मित्राबरोबर शेअर करा व्हिडिओला. अप्लाय करण्याचा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. असा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.